आमच्या काकांचं बोलायला गेलं तर भरपूरच आहे. कारण का या जेव्हा शर्यती बंद होत्या तेव्हा काकांनी खूप धावपळ असायची काकाची. म्हणजे बंदी उठवण्यासाठी काकांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर यश आलंच. पण काही गोष्टीमुळे काका आज नाही हे बघायला. आमचं दावणीला बैल होऊन गेली. सोन्या होता महाराष्ट्र केसरी गेलेला. सोन्या म्हणजे बापूविरू वाटेगावकर त्या गावातला बैल होता तेव्हा आम्ही विकत घेतलेला. आणि आम्ही सर्व मुलं आहे. आमचा छोटा भाऊ आकाश राऊत आज बदला आपला ठाणे रायगडचा उपतालुका उपाध्यक्ष आहे. आज तोही चांगलं काम कार्यकर्ते करत आहे. कारण हा खेळ आहे ना आमच्या घराला एकत्र आणण्याचं काम करतो हा खेळ. त्याचं पळणं आहे ना एकदम जबरदस्त एकदम सुंदर नावासारखंच पळणं आहे त्याचं. नाद आता चालू झालेला आहे. हा नाद आता बंद होऊ शकत नाही. पहिल्याचा मेन भाग आपले जे काय शाळकरी मुलं आहेत आता यांच्यासाठी ज्या दिवशी सुट्टीचा वार आहे त्या दिवशी शर्यती ठीक आहेत आपल्या. पण तुम्ही जर शाळा सोडून कॉलेज सोडून जर आपण शर्यतींना यायला लागलो तर आपलं पुढचं पण भविष्य आहे त्याच्यावर. आता तसं ना आता बैलगाड्याला ग्लॅमर बघा तुम्ही. आता थोड्या दिवसांनी मैदान येतं फॉर्च्युनर पहिली गिफ्ट आहे. तर मित्रांनो बदलापूरचा सुंदर आपल्या समोर आहे आणि आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. त्याचे मालक व सहकारी मित्र आपल्यासोबत असणार आहेत आणि आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला दादा ते सांगतील आपल्याला सुंदर बद्दल थोडी माहिती. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा तुमचा परिचय दाखवायचा. मी आकाश मोहन राऊत त्यांचा मोठा भाऊ आहे आणि सुंदर आमचा मोहन शेठ रामभाऊ राऊत या नावाने पळतो. आणि दादा बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल आपल्या सुंदर? वैशिष्ट्य म्हणजे बैलाचं तुम्हाला त्याचं हे फिटनेसच दिसत असेल. फिटनेस एक नंबर आहे. फिटनेस असं आहे की तो प्रत्येक अड्ड्यामध्ये ना गुलाल घेत असतो आणि तो त्याच्यासाठी नाही, तो एक मोहन काका आमच्या त्या नावासाठी पळत असतो बैल. आणि त्यांनी आत्तापर्यंत भरपूर गाड्या केलेल्या आहे आणि कुठल्याही शर्यतीमध्ये त्यांनी कधी अशी महागात त्याची दिसली नाही आम्हाला. जो तेव्हा कधी शेळा फोडूनच पुढं असतो. आणि आपले मोहन दादा त्यांचं कैलासवासी मोहन दादा त्यांचा खूप मोलाचा वाटा होता म्हणजे आपल्या बंदीच्या काळामध्ये बैलगाडा संघटनेला. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल काकांबद्दल? आमच्या काकांचं बोलायला गेलं तर भरपूरच आहे. कारण का या जेव्हा शर्यती बंद होत्या तेव्हा काकांनी खूप धावपळ असायची काकाची. म्हणजे बंदी उठवण्यासाठी काकांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर यश आलंच. पण काही गोष्टीमुळे काका आज नाही हे बघायला. म्हणजे आज हे काय आपण सोन्याचे दिवस बघतोय बैलगाडा क्षेत्रामध्ये हे खूप सारं म्हणजे असे जुने जाणत्या माणसांमुळे आपल्याला आज सोन्याचे दिवस पाहायला भेटतात. त्यामध्येच आपले काका होते त्यांच्यामुळे आपल्याला हे आजचे दिवस पाहायला भेटतात. दादा या आधी सुंदरच्या आधी तुमच्याकडे दावणीला होऊन गेलेली बैलांची नावं काय? आमच्या दावणीला बैल होऊन गेली. सोन्या होता महाराष्ट्र केसरी गेलेला. सोन्या म्हणजे बापूविरू वाटेगावकर त्या गावातला बैल होता तेव्हा आम्ही विकत घेतलेला. तेव्हा तिथं त्यांनी फायनल घेतलेली आहे. आणि अशी भरपूर बैल होऊन गेले. सोन्या झाला, आपला क्रांती झाला, काय आपला भरपूर अशी बैलं झाली. काही बैलांची नावं पण नाही आठवत. भरपूर बैल. तेव्हापासून आमचा शौक हा आजोबांपासून चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेले आहे. आणि आपण सोन्याचं नाव घाटावरती पण ऐकूया म्हणजे आपण ऐकूनच त्या पद्धतीने घाटही गाजवलं आणि आपल्या मुंबईमध्येही गाजवलेलं. काय सांगाल सोन्याबद्दल? सोन्या खूप छान पळायचा. म्हणजे पळता नाही ना तो त्याचा शेपटीचा आकार आहे ना एक असा असायचा. सोन्याचं पळणं आणि सोन्याचं देखणं. सोन्या म्हणून त्याला असं ओळखायचं ना तर सोन्यासारखंच होतं. नेमकी आता हा आणलेला कुठून घरचा यायचा आपला की खरेदी? नाही, हा जालन्यावरून आणलेला आहे. सुंदर जेव्हा घेतला ना आम्ही तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कधी असं 1-2 शर्ती आल्या असेल पण बाकी पूर्ण शर्ती त्यांनी जिंकलेले आहे. आणि त्याला इथूनचं वातावरण मस्त सूट झालेलं आहे. आणि आपल्याकडे कसं आहे खाद्य सर्व विकत आणायला लागतो. काही तर शेती कोण काही लावत नाही. सर्व खाद्य आमचं विकत असतो. पण बैलामध्ये जी धमक आहे ना त्या धमकीनुसार आहे ना बैल तसा पळतो. पण आम्ही जास्त त्यांचा गौरव करत नाही पण जे आहे ते सत्य आहे. खरंच सुंदरचा पळ देखील चांगला आहे. आपण बऱ्याच शर्यतींमध्ये आपण बिंदोरच्या बघितलेला. आणि दादा तुमच्याकडे मी असं ऐकून आहे की घोडा शर्यतीची सुद्धा बैल आहेत आणि घोडा सुद्धा. हा काका असताना आमच्याकडे घोडा बैल म्हणजे हा शर्यतीने ही शर्यत खूप म्हणजे एकदम बेफान आम्ही चालायचो. म्हणजे घोडा बैलांद्वारा खूप प्रसिद्ध आम्ही. आमचा बांडा घोडा होता आणि एक नगरचा बैल घेतलेला आम्ही बंड्या म्हणून. 1 नंबर गाडी पळायची. 2 घोड्यांना हरवलेले त्यांनी. आणि आमचा पारंपरिक खेळ हा
आणि हा खेळ आम्ही ना अजून जिवंत ठेवलेला आहे. कारण आमच्या काकांना शौक होता, आमच्या आजोबांना होता आणि आम्ही सर्व मुलं आहे. आमचा छोटा भाऊ आहे आकाश राऊत, आज आपला ठाणे रायगडचा उपतालुका उपाध्यक्ष आहे. आज तोही चांगलं काम कार्यकर्ते करत आहे आणि त्याच्या कार्यकर्त्याला आम्ही वाद देत आहे. आम्ही थोडे बिझनेसमॅन असल्यामुळं थोडंसं लक्ष कमी असतं आमचं शर्यतींमध्ये, पण इतर लक्ष तो घालतच असतं. आत्ता उसटण्याचा आज अड्डा आहे, त्या अड्ड्यामध्ये माझे काका प्रेमभाऊ राऊत, बहुजन समाज युवा नेतृत्व, आज ते पण सुद्धा आलेले. आमच्या काकी विजयाताई राऊत, नगराध्यक्ष कोळगाव बदलापूरच्या, तसंच आमच्या दुसऱ्या काकी नगरसेविका, त्यांचीही उपस्थित लागलेली. म्हणजे आमचा खेळ हा आहे ना फक्त माणसांपुढे नाही, आमच्या महिला, आमचा पूर्ण कुटुंब या खेळाच्या सोबती असतो. कारण हा खेळ आहे ना आमच्या घराला एकत्र आणण्याचं काम करत असतो हा खेळ, आणि बाकी गोष्टी काहीच नाही. खेळ हा जिव्हाळ्याचा आहे आमच्या, आणि आम्ही हा खेळ शेवटपर्यंत टिकवणार. म्हणजे हा नादच असा आहे की माणसं एकत्र आणणारा एकमेव असा नाद आहे हा. म्हणजे 100% आणि बैलगाडी क्षेत्र म्हणजे आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण आम्हाला बैलगाडी आणि आमचं एक राजकारणाचं आहे. आता आमचे काका नगरसेवक होते, काकी नगराध्यक्ष आहेत, दुसरे काका बोलले होते, दुसऱ्या काकी नगरसेविका आहे. म्हणजे आमचा राजकारणाचा वारसा पण चांगला चालू आहे व्यवस्थित, आणि बैलगाड्याचा शर्यतीचा नाद पण व्यवस्थित चालू आहे, आणि आम्ही कायमस्वरी हा नाद शेवटपर्यंत ठेवणार. आणि आपल्या सुंदरला कोणत्या खांद्याने जास्त स्पीड आहे? सुंदर आमचं डावीला आहे ना, डावीला आतून असतो, एकदम खंबीर, आणि त्याचं पळणं आहे ना एकदम जबरदस्त, एकदम सुंदर. सुंदर नावासारखंच पळणं आहे त्याचं पण. म्हणजे नावाप्रमाणेच दाखवतं अजून पण. नक्की. आणि दादा, या क्षेत्रामध्ये असं म्हणलं जातं की आता तरुण पिढी खूप जास्त येते, तर त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल की या याच्यात नादात येताना तुम्ही व्यतिरिक्त व्यवसाय वगैरे करून यावं? तर ह्या नादाला आहे ना फक्त तुम्ही ना बैलगाड्या शर्यत म्हणून ह्या नादासाठी या तुम्ही. फक्त चुकीच्या कामं करू नका. हे बाकी पोरं सट्टा बिट्टा लावतात, ह्या चुकीच्या गोष्टी करू नका. स्वतःचा पैसा व्यर्थ घालवू नका. जेणेकरून तुम्ही शर्यतींच्या नावाखाली दुसरं काही काम करत असेल तर मग हे चुकीचं आहे. फक्त शर्यतींना तुम्ही थोडंसंही गालबोट लावून देऊ नका. सरकारने आपल्याला आज एवढी मोठी संधी दिली, त्या संधीचं सोनं करा तुम्ही, एवढंच सांगू इच्छितो यंग पोरांना. आता खरंच आता सट्टेचा वगैरे खूप प्रकार चालू आहे, तर त्याच्यावरही बंदी आणण्यात येते आता मुंबईमध्ये, आणि खूप प्रयत्न चालू आहेत त्यावरती बंदी घालण्यासाठी. आणि संघटना आपली इतकी चांगली आहे की त्याच्यावरती नक्कीच ते निर्णय घेत आहेत. संघटना एकच नंबर आहे, आणि अशीच संघटना टिकली पाहिजे, बस एवढंच सांगतो आजच्या इथे. आणि आजचा जो आपला महोत्सव आहे तो भारतामध्ये पहिल्यांदा साजरा होतो, काय सांगाल? खूप आनंदाची गोष्ट आहे. आज उसाटणं या ठिकाणी बैलगाडी महोत्सव आज पहिल्यांदा, माझ्या मतेने पहिल्यांदा साजरा होत आहे, आणि त्यालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे. आणि सर्व महिला आघाडी, बाकी हळदी कुंकू, ह्या सर्व काही कार्यक्रम आहे, त्यांनी जे कार्यक्रम योजना केली त्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं. असंच कार्यक्रम करत राहा. बैलगाडी क्षेत्राला असंच मोठा वारसा लागेल, आणि एवढं मोठं काम असं तुम्ही करतात, 100% तुम्हाला तुमच्याही काम बघून दुसऱ्या घाटावर पण असंच काम होईल, एवढंच आजच्या तुम्ही सांगतो. आणि आजपर्यंतचं पहिलं असं मैदान असेल जिथे महिलांची जास्त संख्या आहे. नक्की. आज आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या महिलांना पण कळलं पाहिजे ना की आमची माणसं फक्त शर्यतींना जातात काय. आज त्यांनी पण बघितलं पाहिजे ना की अरे नाही, शर्यतींमध्ये पण हे कार्यक्रम होतात. कारण काय, माणूस हा आहे ना तो फक्त बायांना काय वाटतं की घरच्या लेडीजला की फक्त आपल्या माणसं फक्त शर्यतींना जातात, पण आज त्यांनी बघितलं ना ते बोलते नाही, शर्यती हा खूपच छान नाद आहे. आणि शर्यतींचा नाद असावा, शेतकरी माणूस त्याला शर्यतीचा नाद असावा. आणि दादा, आपल्या सुंदरला सांभाळण्यामध्ये कोणाकोणाचा हात असतो, म्हणजे कोणती माणसं? सुंदरला सांभाळण्यासाठी ना माझा बंधू आमचे संदीप राऊत म्हणा, बाकीचे आहे आमचे भाऊ बंध, पण जास्ती लक्ष त्याचं असतं बैलांच्या ह्याच्यामध्ये की सांभाळणं, त्याचं सर्व देखरेख करण्याचं काम तो करत असतो. आणि असं काही नाही आहे की त्याच्यावर सोपवलं, ज्याला असं वाटेल तो करतच असतो. फक्त जास्ती मेहनत तो करतो, नक्की तो करत असेल त्याचं नाव 100% सांगणार आम्ही. आणि ड्रायव्हर देखील तेच आहे, तुम्ही ऐकलं असेल? हा, ते 100% जॉकी आहे. पण आता काय आहे, सुंदरवर बसण्याचं म्हणजे त्याला स्वतःच्या बैलावर बसायला ना थोडंसं असं ऑड वाटतं. कारण का जे ड्रायव्हर असल्यामुळे ना, तर आम्ही बोललो तू नको बसत जाऊ. कारण का माहिती, आपल्या माणसाला आपण सांगू शकते, आणि ड्रायव्हर असलं तर कसं तो त्याच्या दोरीने मारत असतो बैलांना एकदम व्यवस्थित. आणि बैलाला कधीच त्यांनी असं म्हणजे काठीने मारलं नाही, आणि आम्ही काठीने कधी मारून देत नाही.
कारण तोही मुका प्राणी आहे. मुकाबला त्याच्या भावना तो व्यक्त करू शकत नाही, पण माणूस म्हणून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. खरं. आणि दादा, प्रश्न तर सगळेच विचारत असतात, पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत कोणता संदेश द्यायचा, सुंदर बद्दल किंवा तुमच्या फॅमिली बद्दल असं म्हणून? मला फक्त एवढं सांगायचं आहे, आजच्या व्यक्तीने तुम्ही चांगल्या शर्यती करा, भांडणं तंडणं करू नका, चांगला कार्यक्रमाला चांगला लाभ घ्या कार्यक्रमाचा, आणि अशा शर्यती करत राहा. तुम्ही सर्व जेवढे यंग पिढीची मुलं आहे त्यांनी व्यवस्थित शर्यती करा, भांडणं करू नका कुठे. बस ह्या शर्यतींच्या अड्ड्याला कुठं गालबोट लागता कामा नये, बस एवढंच सांगाल आजच्या व्यक्तीने. आणि तुम्ही आल्याबद्दल, आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत. खरंच खूप धन्यवाद. RGR ग्रुपच्या वतीने. RGR आमच्या आजोबांचं रामभाऊ गंगाराम राऊत, आमचा RGRचा फुलफॉर्म हा आहे. खरं. तर मित्रांनो, आपल्यासोबत अजून दादा सुद्धा, सुंदरचे मित्र परिवार आणि फॅमिली बोलतो ना आपण, ते सर्व आपल्या समोर असतात. आणि दादा, तुमचा परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव प्रतीक विधाते. मी राऊत फॅमिलीचा एक नातेवाईक पण आहे आणि एक काय बोलतात आपला सुंदर काशी यांचा मी खूप मोठा चाहता आहे खरं बघायला गेलं तर. आणि कसं आहे, आमचे भाऊजी आहेत सगळे, हे माझी बहीण यांच्याकडे म्हणजे दिलेली आहे. आणि आकाश राऊत माझे लहानपणीचे मित्र. मग तुम्हाला हा नाद कधीपासून लागला? मला ऍक्च्युली आमच्या फॅमिलीचा जो आहे ना बॅकग्राऊंड मध्ये, आमचा फॅमिलीचा नाद नव्हता. पण त्याच्यामध्ये काय आहे, आता जेव्हापासून माझ्या बहिणीचं लग्न झालं समजा, तेव्हापासून मी जायला लागलो शर्यतींना. आमच्या भाऊजीने आम्हाला एकदा घेऊन गेले की बाबा शर्यती कशा असतात. तर मी त्या टायमाला फर्स्ट टाइम त्या शर्यती बघितल्या की बाबा ह्या अशा शर्यती होतात आपल्या रायगड ठाण्यामध्ये किंवा असं. तर मग तिथून मला जी शर्यतींची आवड लागली. त्या टायमाला बैल पळत होते आपल्याकडे, सिंगम म्हणून एक बैल होता, सिंगम म्हणून एक बैल होता आणि एक तेजा म्हणून बैल होता. तर सिंगम बैल पण अफाट पळायचा, खूप बेफाम. आणि त्या टायमाला सिंगम आणि आपले पडलेगावचा सर्जा, ती गाडी बेफाम पळायची, ती गाडी कोणालाच ऐकत नव्हती. त्याच्यानंतर परत थोडासा बंदीचा काळ होता. त्याच्यानंतर आपल्याकडे क्रांती म्हणून एक बैल होता, त्यांच्या दावणीला राऊत परिवाराच्या दावणीला क्रांती म्हणून एक बैल झाला आपला. क्रांती बैल पण जिद्दीचा बैल पूर्ण. आणि बैलाचं जसा बघा आता सोन्या दिसतोय तुम्हाला, मोठा सोन्या, या प्रकारातला तो खिल्लार जातीचा बैल. आणि पूर्ण असा रुबाबात, जसा सोन्याचा रुबाब आहे तसं त्या क्रांतीचा रुबाब होता. म्हणजे तो बैल हो. तो बैल आतून पळायचा खूप छान. त्यानंतर तो आता काही कारणास्तव मध्ये लंपीच्या आजारामध्ये त्याचं निधन झालं. त्याच्यानंतर आपल्या दावणीला आला काशी. आणि काशी ज्या टायमाला पळायला लागला, थोडं कुठेतरी मध्ये थोडंसं स्टॉप झालेलं आमचं पण, माझं पण झालं. पण ज्या टायमाला काशी घेतला आणि ज्या टायमाला काशी जेव्हा पळायला लागला, त्या टायमाला काशीने सलग 10 ते 12 बिंजोट लगातार टॉपच्या गेलेल्या. ह्याच मैदानावर सगळ्यात मोठी गाडी महाराष्ट्रातली 1 नंबरची गाडी काशीने केलेली. याच मैदानात उसटण्याचा 1 मे चा जो मैदान असतो आपल्या उसटण्याचा, महाराष्ट्र दिनाचा, त्या दिवशी सगळ्यात मोठी शर्यत आमच्या काशीने केलेली. आणि दादा, या क्षेत्रामध्ये आता तुम्ही म्हणजे नुकतेच नवीन आलेला, किती वर्ष झाली? आता तरी एक 7-8 वर्ष झाले असतील. म्हणजे मी शर्यतींचा मला पण नेट लागला नाही. घरच्यांची पूर्णपणे विरोध आहे या गोष्टीला, की बाबा तुम्ही तुमचे काम धंदे सांभाळा पहिले. पण आमचं काय, काम धंदे करून आम्ही शर्यतींना. खरंच, कारण आता खूप जणांना असे संदेश देतात, म्हणजे तुम्ही आता संदेश द्या नवीन पोरांना की कसं केलं पाहिजे. म्हणजे नाही, काम धंद्याचं बघा, पहिल्या तर मेन बात आपले जे काय शाळकरी मुलं आहेत यांच्यासाठी, ज्या दिवशी सुट्टीचा वार आहे त्या दिवशी शर्यती ठीक आहेत आपल्या. पण तुम्ही जर शाळा सोडून, कॉलेज सोडून जर आपण शर्यतींना यायला लागलो तर आपलं पुढचं पण भविष्य आहे त्याच्यावर. आणि जे नुकतंच समजा आता जॉब वाले किंवा जॉब वाल्यांना तर समजा शर्यतीनं जाणं हेच नाही. पण आता जे आमच्यासारखे समजा आम्ही धंदेवाईक माणसं आहोत थोडीशी, तर धंदेवाईक माणसांचं पण कसं आहे, आमचे धंदे पाणी आम्ही सांभाळून सगळ्या गोष्टी मग शर्यतीला यायचं. किंवा आता समजा आम्हाला घाईमध्ये जायचंय, आता शर्यत जमली तर आम्ही फोन करून विचारणार की बाबा शर्यत जमली का रे. तर हो, आम्ही आसपासच्या परिसरात कुठे असू तर आम्ही त्या फक्त अड्ड्यात येतो. समजा आपलं जवळ उसटणं अड्डा आहे, आमचं काम इथे जवळ आहे, 5-10-15 मिनिटांमध्ये इथं पोहोचायचं. शर्यत खाली गेली की जायचं, यायचं, गाडी सुटली आपला बुडला टाकून आपल्या कामावर परत. म्हणजे यामधून आपल्याला एकच गोष्ट कळते की व्यवसाय करा किंवा स्वतःचं काम धंदा बघून आपला नाद हे करा. नाद माहिती आहे कसं माहिती आहे दादा, तुम्ही मला एक सांगतो, नाद आता चालू झालेला आहे. हा नाद आता बंद होऊ शकत नाही. असं नाही की आता पहिल्यासारखं, आता पहिले जेव्हा बंदीच्या टायमाला पण आम्ही जातो, तो बंदीच्या टायमाला तेव्हा सकाळी लवकर जा, लगेच पळून या, पोलीस यायची, काय व्हायचं, बऱ्याच त्या गोष्टी होत्या. पण आता तसं नाहीये. आता खूप म्हणजे ग्लॅमर आलंय याला. बोलायला गेलं ना, जेवढा तुमचा आता मध्ये कसा क्रिकेटचा काळ होता, टेनिस क्रिकेट ग्रामीणचा, कंटिन्यू ग्रामीण क्रिकेट फुल जोरात होता. आता तसं ना, आता बैलगाड्याला ग्लॅमर बघा तुम्ही,
आता थोड्या दिवसांनी मैदान येतं, फॉर्च्युनर पहिली गिफ्ट आहे, खरंच पहिला बक्षीस. फेब्रुवारीच्या एंडिंगला बरोबर. असं आणि आणि आत्ताच शर्यत जमलेली आहे सुंदरची शर्यत जमली आता. आणि थोड्या वेळात शर्यत आजच्या मैदानाबद्दल कसं आजच्या मैदानावर आम्हाला त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे की आज तो शर्यत जिंकून येईल. थोड्या वेळाने तुम्ही या, त्याच्या पाठीवर तुम्हाला गुलाल दिसेल गुलालाची आपण 100%. आणि एक काशी झाला आणि सुंदर झाला, आमचा पूर्णपणे आमच्या बैलांना भरोसा आहे. आणि आज पहिरा कोणासोबत आहे? आज पहिरा आपला आहे स्वर्गीय बाळूशेठ पाटील मोह पनवेल यांचा 787 पक्ष. चालेल दादा, आजची नक्कीच, मुलाखत आपण नक्कीच. इथे थांबूया, कारण आपली सुंदरची आता तुमच्या शर्यत पण होईल. चॅनलला आमच्याकडून सर्व 12-13 ग्रुप कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा दादाचं चॅनल. असंच आपल्या मराठी माणसाचं चॅनल पुढे नेऊन जा. खरंच खूप खूप धन्यवाद दादा, 100%. चांगलं वाटलं. तुम्ही या परत, शर्यत झाल्यावर परत नक्कीच येऊया आपण या. भेटू. चला येऊ. धन्यवाद. 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 चल भाऊ.